हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान मंदिर परिसरातील विकास कामांवर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मंदिर परिसरात उभारण्यात आलेले टीन शेड आणि पेवर ब्लॉकचे काम सुमारे 50 लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आले असून हा निधी तत्कालीन खासदार तथा आमदार हेमंत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता आणि खर्चाबाबत प्रश्न उपस्थित होत असून या कामात गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक स्तरांवरून होत आहे. पाटील साहेब, परमेश्वर मंदिरच्या संदर्भामध्ये तत्कालीन आमदार हेमंत पाटील यांनी 50 लाख रुपयाचा निधी मंदिराच्या कामासाठी दिला होता. त्या कामामध्ये माजी खासदार वानखेडे साहेबांनी काल परवाच येऊन या ठिकाणी जो काही निधी आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही असं म्हणतात. तर तुमची काय प्रतिक्रिया आहे याविषयी? मला जसं की आता काल माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेबांनी या कामाबद्दल चौकशी केल्याच्या नंतर माझ्या कानावर पडले. जसं पडलं तसं मी आपल्या हिमायतनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जे काय त्याचं नाव मला वाटते डांगे आहे का, डांगे साहेबांना काल फोन लावलो होतो आणि मी त्याची माहिती विचारली. त्या टायमाला डांगेने सुद्धा रगिरीची भाषा करून जा तुला काय करायचं कर, माहिती देत नाही असं बोलला. आता त्याला मी हे बोललो, महायुतीतल्या सरकारामधलंच आम्ही राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, जर तुम्हाला कुठल्या एखाद्या कामाची माहिती विचारत असाल त्या माहिती देताना जर तुम्ही म्हणत असाल की जा तुला देत नाही, अरे रेची भाषा करत असतील तर ते मला एवढं म्हणायचं की बाबा किती मास भरला, याच्यात ठेसून मार भरल्यासारखं झालं काम. आज विचार करा, हे शेड पाहू शकता, मला वाटते काय 12x60-70 असेल, 100 असेल आणि हे बी 15x100 असेल, 80 आहे. आता माझं पण एक फॅब्रिकेशन दुकान आहे आणि इथं एक 12-13 बरस पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे. जे 13-14-15 बरस पेवर ब्लॉक आणि हे ओपन शेड 2 राऊंड पत्र्यामध्ये हे 50 लाख रुपयाचा निधी आहे असं त्यांनी म्हणतात. ज्यांनी लाभ ज्या निधीच्या ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदारी केली त्यांनी यात 50 लाखाचं काम केलं. परंतु आपले आराध्य दैवत श्री परमेश्वर भगवंताचं इथं फार मोठं मंदिर आहे. तुम्ही मंदिरात काम कराले, आज 15 दिवस यात्रा राहते. 15 दिवस यात्रेमध्ये लोकांना 2-2 तास नंबर लागत नाही दर्शन घेतला, दर्शनाच्या लाईनला उभं राहतात आणि तुम्ही त्या ठिकाणी 50 लाख रुपयाची गुत्तेदारी करता, 15-12 लाख रुपये 15 लाख रुपयामध्ये काम आटपता, 30-35 लाख रुपये डुम्मा मारता. वरून विचारल्याच्या नंतर आम्हाला सहज म्हणतात तुमची येई गावातल्या कुठल्या तरी गुत्तेदाराच्या नावावर बोलतो तुला काय उकडायचं उकड. अरे काय चाललं आहे? आम्ही बी सत्ताधारी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहोत, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहो आणि त्यांना राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहे हो म्हणून त्यांना नाव सांगून जर त्यांना असं बोलल्या असता, त्याने जर अशी अरेरेची भाषा करून जर आम्हाला हुमरी करत असेल आणि माहिती देत नाही, जा काय करायचं कर म्हणत असेल ना, मी बी पाहतो सोमवारी नाही माहिती दिली तर मंगळवारी त्याला अशी असणारी आमच्या राष्ट्रवादी स्टाईलमध्ये त्याला एक तर माहिती द्यावं, नाही तर आमचे रट्टे खावं त्यानं. आणि काल परमेश्वर देवस्थानचा भेट दिली असताना त्यांनी सांगितले की 50 लाख रुपयाचे काम नाही. सत्ताधारी पक्षातले ते माजी खासदार आहेत, त्यांनी एवढा गंभीर आरोप केला की 50 लाखचं काम न करता 15 लाखामध्ये ते काम केले आणि तत्कालीन खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी तो निधी दिला आणि त्यांनी एवढा गंभीर आरोप करून या कामाविषयी त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जे काही लेखी चौकशी झाली पाहिजे त्या चौकशीचे आणि या कामामध्ये एक राजकीय असा गुत्तेदार आहे असं तुम्हाला काय वाटते नेमकं? मला तर सर्वप्रथम असं म्हणायचं की हे जे गुत्तेदार आहे कोणी असो, आता इथं अजय देशमुख नावाचं इथं माझ्याकडे नाव आलेलं आहे. अजय देशमुख सरसमचे माहिती, एका काळामध्ये त्यांच्या घराण्याला मालक नावानं ओळखत होते, आज ती गुत्तेदारी करायला येतं. असं काम त्यांनी नाही करायला पाहिजे. आज सरसमचे देशमुख म्हणजे आपण सगळे मालक नावानं ओळखत होतो, आजही आम्ही त्यांचा आदर करतो, मानपान राखतो, मालक नावानंच बोलतो. परंतु अजय देशमुख म्हणून कॉन्ट्रॅक्टरचं नाव आल्यानंतर आमच्या मनाला खूप दुःख झालं. एवढं असं मोठे माणसं मालक स्वतःला म्हणून घेणारे माणसं जर 50 लाख रुपयाचा निधी घेऊन जर 15 लाखात 20 लाखात काम आटपत असतील
तर ते त्याला कुठेतरी भरायला लागलं आणि ते झालं गुत्तेदाराचा हिसाब. पण असं जर 50 लाख रुपयाचं काम कुठे 10-15 लाखात आटपून जर कामं करत असतील तर मी 2-2, 3-3 वेळेस रटी द्यायचा टाईम काढून म्हणालो. खरंच या जेईला 15 लाखात जर त्यांनी पूर्ण काम आटपून 50 लाखाचा निधी लाटायचं काम जर करत असेल ना, जाओ यारो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा आम्हारा, या म्हणीप्रमाणे तर एक दिवस 100% तुम्हाला मार खायचा टाईम येईल. माझ्या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असल्यामुळे काय पाठपुरावा करणार? लेखीच्या विषय तुम्ही हा विषय मी त्यांना आज बोललो फोनवर, त्यांनी मला उद्याला माहिती देतो म्हणजे सोमवारी माहिती दिल्याच्यानंतर जशी माझ्या हातात माहिती पडेल तसं याचा असा असणारा पाठपुरावा करून याचा शेवट करतो. याच्यामध्ये कुठली काही कोणाची समजदारी किंवा तक्रार केली म्हणून कुठल्या तरी मोठ्या माणूस गुत्तेदार असलेला आहे आणि त्या माणसाच्या विरोधात जाणं योग्य नाही असं कोणी जर आमचं काय मन परिवर्तन करण्यासाठी आमच्याजवळ आलं तर या कुठल्याही जहागीरदाराचं न ऐकता याचा पाठपुरावा करून शेवट करणं माझं काम आहे. श्री परमेश्वर भगवान की जय. नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत कुत्र्यांचा उच्छाद. युवा राज्य न्यूज चॅनलच्या बातमीचा मोठा परिणाम. उपमहापौर दीपक सिंग रावत यांनी घेतली बातमीची दखल. शहरातील गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अंत्यविधी केलेल्या मृतदेहांचे अवयव कुत्रे तोडत असल्याचे विदारक दृश्य एका स्थानिकांनी कॅमेऱ्यात टिपले होते. दैनिक कलमवीर तथा युवाराज्य न्यूज लाईव्हचे जिल्हा प्रतिनिधी शिवकुमार काळे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून बातमी प्रसिद्ध केली होती, ज्याचा आता मोठा परिणाम पाहायला मिळालेला आहे. उपमहापौरांची तात्काळ दखल ही बातमी समोर येताच माननीय उपमहापौर दीपक सिंग रावत यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महानगरपालिकेच्या श्वान पथकाला तात्काळ गोवर्धन घाट येथे पाचारण करण्याचे निर्देश दिले. उपमहापौरांच्या आदेशानंतर नांदेड महानगरपालिकेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या मोहिमेदरम्यान स्मशानभूमी परिसरात वावरणाऱ्या 5 कुत्र्यांना पकडून नेण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. दरम्यान अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर आणि स्मशानभूमीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ तात्पुरती कारवाई न करता भविष्यात असे विदारक प्रकार घडू नयेत यासाठी महानगरपालिका प्रशासन काय ठोस उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड शहरातील हमीद वजीर साहब शेख यांचे संपूर्ण घर जळून राख झाले आहेत. सदर घटना शॉर्ट सर्किटमुळे घडली असल्याची बाब समोर येत आहे. या आगीमध्ये घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. वेळीच सांगूनही बारड पेट्रोल पंपावरील हवा मशीन बंदच. बारड येथील पेट्रोल पंपावर बसविण्यात आलेले वाहनांमध्ये हवा भरण्याचे मशीन अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी संबंधितांना वारंवार सूचना देऊनही अद्यापपर्यंत मशीनची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या हवा मशीनमुळे दुचाकी व 4 चाकी वाहनधारकांना टायरमध्ये हवा भरण्याची सोय उपलब्ध होती. मात्र मशीन बंद असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून काहींना दुसऱ्या ठिकाणी जाऊन हवा भरावी लागत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की वेळीच संबंधितांना माहिती देऊनही हवा मशीन सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे पेट्रोल पंप व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरी संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापनाने याकडे तातडीने लक्ष देऊन बंद पडलेले हवा मशीन दुरुस्त करून सुरू करावे अशी मागणी बारड परिसरातील वाहनधारकांकडून होत आहे. हदगाव तालुक्यातील गुटखा विक्रीच्या बातमीनंतर पुन्हा एकदा तामसा या भागातून बिनधास्तपणे गुटखा विक्री करण्याची बाब समोर आली आहे. तरीही कोणतेही अधिकारी या गुटखा माफियाकडे लक्ष का देत नाहीत असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. नांदेड वजीराबाद मधील ऐतिहासिक मारवाडी धर्मशाळा आता काळाच्या पडद्याआड. त्याच ठिकाणी उभारली जाणार भव्य आधुनिक इमारत. शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेली हनुमानपेठ वजीराबाद येथील जुनी मारवाडी धर्मशाळा अखेर पाडण्यात आली आहे. ही वास्तू अत्यंत जीर्ण झाली असल्याने ती जमिनीदोस्त करण्यात आली असून आता याच जागेवर सर्व सोयींनी युक्त अशी अतिभव्य नूतन इमारत साकारली जाणार आहे. अनेक पिढ्यांच्या आठवणींना पूर्णविराम. अनेक दशकांपासून वजीराबाद परिसरातील ही धर्मशाळा सर्वसामान्यांसाठी हक्काचे ठिकाण होती. लग्न समारंभ, वाढदिवस आणि सुखादुःखाचे विविध कार्यक्रम येथे अत्यंत अल्प दरात पार पडत असत. इमारतीचे वय झाल्याने आणि ती धोकादायक बनल्याने मारवाडी धर्मशाळा ट्रस्टने ती पाडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. कशी असेल नवी इमारत? ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जुनी वास्तू पाडल्यानंतर आता या ठिकाणी
आधुनिक वास्तुकलेचा नमुना असलेली भव्य इमारत उभी राहणार आहे. यामध्ये खालील सुविधा असतील: व्यापारी संकुल, व्यवसायासाठी आधुनिक गाळे आणि मार्केट स्पेस, अद्ययावत मंगल कार्यालय, मोठ्या कौटुंबिक सोहळ्यांसाठी भव्य हॉल, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, वजिराबाद मधील वाहतूक कोंडी लक्षात घेता पार्किंगची विशेष सोय, आधुनिक सुविधा, लिफ्ट, पाणी आणि इतर सर्व पायाभूत सुविधांनी ही इमारत सज्ज असेल. वजिराबादच्या वैभवात पडणार भर या नवीन प्रकल्पामुळे केवळ हनुमानपेठच नव्हे तर संपूर्ण वजिराबाद परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. ही नवीन इमारत व्यापारी आणि सामाजिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून शहरासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मारवाडी धर्मशाळा ट्रस्टने व्यक्त केला आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच आता नांदेडकरांना एका नवीन आणि आधुनिक सोयीच्या वास्तूची प्रतीक्षा लागली आहे. रिठा तालुका भोकर 36°C उष्णतेतही महिलांचे हळद काढणीचे काम शेतात सुरूच. नांदेड जिल्ह्यात सध्या तापमान 36°C पर्यंत पोहोचले असतानाही ग्रामीण भागातील महिला शेतात कष्ट करताना दिसत आहेत. कडक उन्हाची पर्वा न करता त्या हळद काढणीच्या कामात गुंतल्या आहेत. सकाळपासूनच शेतात कामाला सुरुवात करून महिला हळद उपटणे, साफ करणे आणि गोळा करणे अशी कामे करत आहेत. शेतकऱ्यांसाठी हळद हे महत्त्वाचे नगदी पीक असल्यामुळे काढणी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास सहन करत महिलांनी शेतात मेहनत सुरू ठेवली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या या मेहनतीमुळे शेतीचे काम वेळेत पूर्ण होत आहेत. कडक उन्हातही महिलांची जिद्द आणि कष्ट पाहून शेतकरी वर्ग त्यांचे कौतुक करत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.